आता आम्ही हॉटेलला आलो परत आणि थोडं फ्रेशन अप झालो. आता आम्ही चाललो आहे जेवायला. इथे जवळ एक पराठ्याचं रेस्टॉरंट आहे, सो पराठे खाणार. मी ॲक्च्युली व्हिएतनामीज फूड ट्राय करणार आहे, पण आज नाही, थोडंसं पुढे गेल्यानंतर, म्हणजे तोपर्यंत बघून मला इच्छा पण होईल जेवायची. सो आत्ता मी पराठे खाणार आहे, म्हणजे मी काय आम्ही सगळेच चाललो आहे पराठे खायला. अँड मग तिकडे काही अदर ऑप्शन असेल तर बघूया. तर आता फायनली मी इथे रेस्टॉरंटमध्ये पोचले आहे. आम्ही पराठे खायला निघालेलो. मी फोन चार्जिंगला लावला आहे माझा दुसरा, तर हा माझा स्पेअर फोन आहे ज्याने मी ब्लॉग करते. अँड आता मी आलू पराठा ऑर्डर केला आहे. माझी ना ॲक्च्युली चिकन खायची खूप इच्छा होती, पण मला नाही नॉनव्हेज खायला समहाव मी थोडी स्केप्टिकल आहे, कारण इकडे फक्त चिकन नाही सर्व होत, इकडे भरपूर गोष्टी सर्व होतात. तर आय डोंट नो आता मी खाऊ की नको, पण खाईन मी एकदा तरी. मी नक्की ट्राय करणार आहे, कारण माझी जी रूममेट आहे मेघा, तिने ट्राय केलेलं आणि कालची तिची डिश ना खूप अमेझिंग होती असं तिने सांगितलं मला. सो मी एकदा तरी ते ट्राय करून बघेन. तिने वेगळं खाल्लं आहे, तिने काहीतरी पोक खाल्लेलं, पण ती म्हणाली त्यात चिकनमध्ये पण ऑप्शन आहे. सो मी तिला एकदा विचारून घेईन आणि ते खाऊन बघेन की कसं आहे. बाकी आता जेवण आल्यावर बघूया. खूप भूक लागली, कारण सकाळपासून फक्त ज्यूस प्यायले आणि स्क्रॅम्बल्ड एग्स तुम्ही सकाळी पाहिलं ते खाल्लं. आता आम्ही आलो या रेस्टॉरंटमध्ये पराठे खायला. तुमचं मेन्यू बघा, इथे सगळंच आहे, व्हेज नॉन व्हेज. आता पराठा आलेला आहे, आलू पराठा. ये गोभी एंड प्याज मिक्स. मुझे नहीं पता कौन सा. सो आता हे खाऊन बघूया. ॲक्च्युली गुड. पराठे ठंडे हो जाएंगे. खाऊन घेते आणि पुढचा प्लॅन काय तुम्हाला सांगते. आता जेवून झालेलं आहे, म्हणजे पराठा खाल्ला, पोट भरलं. आता चाललो हॉटेलवर आणि मला ना कॉस्मेटिक शॉप शोधायचं आहे. तर आता मी बघते कुठे मला कॉस्मेटिकचं शॉप मिळतं आहे का, आणि तिथून मला सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर घ्यायचं आहे. जरा मी फिगर आउट करते आजूबाजूला कुठे मिळतं आहे का. आता मी हॉटेलला पोचले, आता मी रेस्ट करणार आहे, कारण खूप दगदग झाली आज. मला थोडेसे ट्रान्झॅक्शन्स करायचे ते करते. मी फ्रेश झाले आणि आता रिलॅक्स झाली. आता वाजलेच 6, 7:30ला आम्हाला निघायचं आहे. आणि मध्ये ना मी येताना फार्मसीमध्ये एक सनस्क्रीन बघून आले आणि मला जिने ती सनस्क्रीन सजेस्ट केली आहे ती मुलगी आली, तर तिला मी विचारेन की ही चांगली आहे का, आणि जर ती चांगली असेल तर मी ती घेईन. आणि आता माझ्यासमोर कोण आहे बघा, आणि तिने काय खाल्लं आहे ते बघूया. मैम जी आप क्या खा के आए? मैंने फो खाया. यहाँ का वो एक फूड है, मतलब वियतनाम का ट्रेडिशनल फूड है. फो मतलब सूप रहेगा, सूप के अंदर राइस का नूडल्स एंड देन मीट मैंने चिकन किया एंड देन कट थोड़ा सा वेजिटेबल्स रहेगा. वो भी बहुत छोटे टुकड़े. बट टेस्ट अच्छी थी, मस्त था टेस्ट बहुत अच्छा था. एंड वो लोग ज्यादा देते हैं. आप वो खाने के बाद आपको लगता नहीं है कि आपने इतना खाया है, लेकिन पेट भर जाता है एंड हेल्थ के लिए भी अच्छा है. गरम तो वो मैंने खाया. उसके बाद मुझे कल मैंने एग कॉफ़ी ट्राई किया, तो नेक्स्ट मुझे कोकोनट कॉफ़ी वियतनाम का ट्राई करना था. तो मैंने देखा गूगल में कि भाई नियर किधर है, तो यहाँ पर एक अच्छा सा सिर्फ ड्रिंक्स का एक कैफे था बड़ा. तो मुझे लगा कि वहाँ पर जाऊँगी तो अच्छा वाला मिलेगा, अच्छी क्वालिटी का मिलेगा. अच्छी क्वालिटी का मिलेगा. तो मैं वहाँ गई. वहाँ पर था वियतनामीज कोकोनट कॉफ़ी एंड नीचे से भी वो लोग लिखे थे कि आइस्ड वियतनामीज कोकोनट कॉफ़ी प्रॉपर. तो मैंने उससे पूछा कि भाई ये वियतनामीज कोकोनट कॉफ़ी है ना? उसने बोला हाँ है. तो वो थोड़ा सा कॉस्टली था, मतलब क्योंकि वो जगह मतलब बड़ा था ना. तो मैंने बोला ठीक है चलो, क्योंकि ट्राई करते हैं यहाँ पर, बेस्ट ट्राई करना चाहिए. ठीक है पैसे जाने दो. तो मैंने ऑर्डर किया एंड देन वो मैं लेकर आई. लेकिन यहाँ पर आने के बाद मैंने टेस्ट किया. गाइस, जो भी लोग वियतनाम आ रहे हैं ना, एग कॉफ़ी ट्राई करिए, लेकिन कोकोनट कॉफ़ी मत ट्राई करिए. स्टारबक्स का कॉफ़ी है ये. बेचारी, स्टारबक्स का कॉफ़ी को ये लोग वियतनामीज कोकोनट कॉफ़ी बना रहे हैं. कुछ नाही आहे, स्टारबक्स का कॉफ़ी आहे. तिथून आले आणि मी वॉशरूमला गेले. मी तिकडून बाहेर पडेपर्यंत मी आमच्या कॅप्टनशी काहीतरी बोलत होते. तिथून मी या डोअरमधून एंटर करेपर्यंत ही बोलते मी आय एम रेडी. बहुत बकवास कॉफी. तिच्या इतकं मनात ते आलं, ती बोलते वेस्ट हो गया मेरा पैसा, वेस्ट हो गया. पण ॲक्च्युली इथे एकतर ना करन्सी कळत नाही आहे, म्हणजे किती द्यायचे किती करायचे काहीच सुचत नाही आहे.
आणि त्यातून असे पैसे वेस्ट गेले की मग थोडी जीवावर येते बट इट्स मुझे बुरा लग रहा है कि मैं अब से कोकोनट कॉफी ट्राई नहीं करूंगी, एग कॉफी ट्राई करूंगी. आप लोग कोकोनट कॉफी मत ट्राई करना, अच्छा नहीं है. इसने कोकोनट कॉफी लिया ऑलमोस्ट 1 लाख. डिपेंड करता है कहाँ से दो. इसने बड़े कैफे से लिया था. नहीं कौन सी भी नहीं चाहिए. आपको मेरे से पूछना चाहिए था कौन सी थी. लेकिन मुझे ट्राई करना था. तर आता मी ना मेडिकलमध्ये जाऊन आले म्हणजे फार्मसीमध्ये. तर हे बघा मी हा एक मास्क आणला आहे, कोलॅजन मास्क, आणि एक सनस्क्रीन घेतलं आहे मी. हे सनस्क्रीन तुम्हाला इंडियामध्ये पण मिळेल ॲमेझॉनला, पण ॲमेझॉनवर तुम्हाला मिळेल ते 1000 रुपीजचं. आणि हे बघा हे आहे पिंकी ब्राईट मिल्क. अजून एक ह्याच्यामध्ये येतं बिओरे ह्याचं नाव आहे. ह्यामध्ये अजून एक ॲक्वाचं सनस्क्रीन येतं जे इंडियामध्ये तुम्हाला 1200च्या आसपास मिळतं, पण इकडे मला हे मिळालं आहे 420 रुपये. आणि ते जे ॲक्वावालं आहे ते पण 400-500 रुपयेच्या आत आहे, म्हणजे 1000 रुपीजमध्ये दोन्ही येतं. आत्ता मी हे घेतलं आहे कारण दुसरं मला इथे सापडलं नाही. मी दुसऱ्या फार्मसीजमध्ये पण बघणार आहे आणि जिकडे कुठे मला ते मिळेल ते पण मी घेणार. बस आली आहे, बाकी सगळे गेले पुढे. आता मी हे हॉटेल चेकआउट केलेलं सकाळी. सो आज वी आर गोइंग टू डिफरंट सिटी. या बस आहे, सगळं लगेज लोड होतं आहे. 10ची फ्लाईट आहे. बॅग्स टाकता येते. माझी बॅग कुठे घेऊन चालला. ॲक्च्युली डाऊट होता की एवढं सगळं लगेज म्हणजे एवढे एअरबॅग्स त्या ह्याच्यात कसे जातील, खाली जो लगेज बॉक्स आहे त्याच्यात. आय वॉज शुअर की नाही जाणार, मला डाऊट होता, पण खरं झालं बघा. अर्धे बॅग्स आतमध्ये येत आहेत. इतके मेंबर्स आहेत, एवढे बॅग्स कुठे फिट होतील त्या आतमध्ये. आता इथून 25 मिनिट्स टू 30 मिनिट्स ड्राईव्ह आहे टू एअरपोर्ट आणि 10ची फ्लाईट आहे. आम्ही एअरपोर्टला पोचलो आहे आणि बॅग्स घेऊन सगळे चाललो आहे एअरपोर्टमध्ये. तिकडे पोचून सगळे प्रोसिजर करू आणि मग पुन्हा ब्लॉग. आता इथे पुढे गेट आहे, तिकडे चाललो आहे. How this airport looks like. एवढी लाईन आहे इथे इमिग्रेशनला. लाईन बघा. आणि हा आमचा ग्रुप आहे. काहीतरी प्रायोरिटी थँक्यू सो मच. तिने आम्हाला प्रायोरिटी चेक इन दिलं आहे. सो हे बघा ते काउंटर्स आहेत विएटजेटचे. ही आली बघा. फायनली आम्ही क्यूमध्ये आलो आहे. आम्ही तिकडे होतो, मग तिकडून खूप मोठी क्यू होती, पण तिने आम्हाला प्रायोरिटी दिली कारण आमची 10ला फ्लाईट आहे. ऑलरेडी 8:30 वाजलेत आणि एवढी माणसं आहेत टू गेट द थिंग डन. तर तिने पटकन आम्हाला एक प्रायोरिटी दिली. आमचं सगळ्यांचं पटकन होईल, मग आम्ही आमच्या गेटकडे जाऊ आणि मग फ्लाईटसाठी थांबू. आता माझी बॅग चालली आहे, सगळी प्रोसिजर झाली आहे कम्प्लीट आणि आता मला लागली आहे परत भूक. हे तिकीट्स असे प्रिंट करून दिले. व्हिडिओ बनवण्याच्या चक्करमध्ये हां देणार. हो थँक्यू. हाय. आता माझं सिक्युरिटी चेकिंग झालं आहे बघा इकडे मागे आणि आता मी चालले टुवर्ड्स द गेट. 10 नंबर गेट आला आहे. सो गोईंग दे. हे बघा हे बर्गर आहे, हे विंग्स आहे ना, चिकन विंग्स पूरा पीस है आणि इथे हां म्हणजे एक अख्खा पीस. आणि इथे हे गरम आईस ते आहे एअरपोर्टला, म्हणजे फूड कोर्ट आहे तिकडे हे आहे. तर मला लागलेली खूप भूक. मी मेघाला म्हटलं की मला खूप भूक लागली आहे, आणि तेवढ्यात मोहितचा मेसेजला ग्रुपवर की कोणाला खायचं तर या. मी म्हटलं कुठे आहे. मी आले तोपर्यंत इथे बिलिंग बंद झालं, पण आता मी हे शेअर करणार आहे थोडंसं. आणि रात्री जाऊन माझ्याकडे कपा नूडल्सचं ते खाणार. बोर्डिंग सुरू झालं आहे. फायनली आम्ही आमच्या फ्लाईटमध्ये बसणार आहोत. 1 तास डिले झाली आहे फ्लाईट, बट नेव्हर माइंड. आम्ही मस्त छान चिकन खाल्लं, बर्गर खाल्लं. सो आता हे करून घेऊया. अभी हम बस से जा रहे हैं टुवर्ड्स द फ्लाइट कोचिमिन टू दानांग. और इस बस से उतर के हम फ्लाइट हाफ एन आवर डिले हुआ था, अभी हम जा रहे हैं. अभी 1 घंटा हो गया. 1 घंटा. हाँ, तो अभी होटल पहुँचते समय कितना टाइम होगा? बट दैट्स ओके, क्योंकि हमारा कल तो 3 बजे शुरू हुआ. हाँ, तो आज भी हमारा नींद खराब है. नहीं, आज उल्टा अच्छी नींद हुई ना. कल 3 बजे शुरू होने वाला है ना दोपहर को. अच्छा, जल्दी नहीं उठेंगे? नहीं, ये जल्दी उठने का इसको कीड़. आता आम्ही फ्लाईटमध्ये बोर्ड केलं आहे.
मी सो आम्ही वेब चेकिंग केलं नव्हतं, पण आम्हा दोघींना आईल सीट्स भेटत आहेत. सो ती त्या बाजूला आहे आणि मी या बाजूला आणि मला आईल सीट मिळाली. सो वी आर व्हेरी हॅपी. आणि मला जनरली एकतर कोपरा तो किंवा मध्ये मला आवडत नाही, कारण मग खिचडी होते, मला सँडविच होतं. पण ही सीट परफेक्ट आहे आणि विएट जेटची फ्लाईट पण चांगली आहे, म्हणजे एअरक्राफ्ट चांगली. आम्ही दनांग एअरपोर्टला आलो आहे आणि फ्लाईटमधून उतरलो. आता चाललो आहे लगेज घ्यायला. बेल्टवरून लगेज पिकअप करू आणि जाऊ हॉटेलला. सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की उद्या आम्ही खूप झोपू शकतो, कारण आमचा दिवस सुरू होणार आहे 2:30-2:30ला. सो आय एम व्हेरी हॅपी. आता मी हॉटेलला जाणार, मस्त स्किन रुटीन करणार. मी एक मास्क घेतला, मी तुम्हाला संध्याकाळी दाखवला ना, तो मास्क मी लावणार मस्त फेस वॉश केल्यावर. आणि तुम्हाला पण दाखवेन की कोणता मास्क. बाय. माझ्यासोबत एक गडबड झाली आहे, तर मी माझी ब्लॅक बॉटल काढून ना समोरच्या सीटच्या खोलेली नेटमध्ये, आणि ती बॉटल आता एअरक्राफ्टमध्ये राहिली आहे. मी एकदा वर जाऊन बघते, त्यांना सांगते की माझी बॉटल राहिली आहे, प्लीज बघा. नो नो नॉट फर्स्ट, सेकंड कर. आणि आता हे बटन्सच प्रेस होत नाही आहेत. रुपया तो हम एयरलाइन से ही हम बात करेंगे. एयरलाइन से इथून आम्ही खाली आलो, पण आता लिफ्ट चालत नाही आहे. एकदा बघते लिफ्ट, एक बार देखती हूँ मैं दबा के. फाइनली आई गॉट माय बॉटल. हिला वाटलं बैग वो तो आ जाएगा बेल्ट में. हिला वाटलं मी मस्करी करते की बॉटल राहिली, पण नाही, खरंच माझी ही बॉटल राहिलेली. आणि मला आमचा जो फाउंडर आहे तो म्हणतो की मैं दिला दूंगा कल नाही बॉटल, पण मी हिला म्हटलं नाही, मैंने न्यू बॉटल लिया, आय कॅन नॉट लूज इट. सत्य म्हणजे कोणतीही हरवलेली गोष्ट जर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केला तर ती तुम्हाला सापडेल. येलो कलरची मला दिसतीये. या लोकांनी माझी बॅग काढून ठेवली आहे. सो जाऊया बॅग घेऊ. ती बोलत होती, ही मध्ये मध्ये बोलत होती. उसने क्या बोला? आय नो, कीप क्वाइट. 4 बार बोला कीप क्वाइट. ती आहे आमची बस. पटकन लगेज देऊ त्याच्याकडे, म्हणजे तो ठेवलं. अमेझिंग बस आली आहे, तुम्ही बघू शकता. सगळं सीट्स बघा. ओ गॉड, बस चढल्या चढल्या जी काय वाईब आहे, कोझी. आणि सीट्स अमेझिंग आहेत. वंडरफुल बस. आता जर हीच बस असेल पुढे 3 days तर काय मजा येईल. वाव, कैसी बस? फर्स्ट क्लास बिजनेस क्लास. येस बिझनेस क्लास बस फॉर ऑल बिझनेस क्लास पीपल. शी लाउड रिएक्शन दीजिए, कैसा है बस? बस तो बहुत बढ़िया लग रहा है. जितना इसने ओवर एक्टिंग किया उसने इसने अंडर एक्टिंग किया. बस इज क्रेजी. यो, अरे थैंक यू. एंजॉय. बहुत अच्छी बस है, ऐसी बस देनी चाहिए सबको यार. क्या या सिर्फ ट्रॅव्हल स्टोरी तो देते हे सब. सो हे बघा, हे आमचं हॉटेल आहे आणि आता आम्ही पोचलोय. माझी बॅग आता बाहेर येते. दॅट्स माय बॅग. हॉटेलमध्ये आलो आहे आणि आता पासपोर्ट मागता येते. सो बसते इथे. सिटिंग बघा किती छान आहे. वाव, किती मस्त आहे, एकदम रॉयल सिटिंग आहे. आता पासपोर्ट काढून देते चेकिंगसाठी. म्हणजे हॉटेलमध्ये चेकिंगसाठी पासपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. सो हँडी ठेवा तुमचं पासपोर्ट. ब्रीफिंग चाललं इथे जरा. दिव्यश्री. पासपोर्ट मेघश्री. भाई रुको यार, ये लो हेल्प करो यार. जा रहा है. कितने बजे टाइम बता दीजिए. हे सगळे रात्री बीचवर चालले, पण ठीक आहे. आता आम्ही चाललोय वर हॉटेल रूम मध्ये 70. थर्ड फ्लोर. मैं क्या बना रही थी देख. आता आम्ही चाललोय हॉटेल रूम मध्ये. आमचं आहे 708 आणि तुझी रूम नंबर काय? 507. सो या सगळ्या बारक्या मुली रात्री बीचवर जाणार आहेत. फक्त हाईट नाही राहिली. तर आता आम्ही आलोय आमच्या रूम मध्ये. आम्ही कार्ड वगैरे इन्सर्ट केले, लाईट्स ऑन केले. कम इन. सगळ्यात आधी आहे वॉशरूम. क्यूट छोटीशी वॉशरूम. एक मिरर दिलं इकडे आणि ट्रान्सपरंट ग्लासवाला बाथरूम. आणि
आर गुड हॅपी सरप्राईज 2 बेड्स आहेत. सो मी ह्या बेडवर झोपणार आहे आणि मेघश्री ह्या बेडवर झोपणार आहे. आपल्याला हे स्नॅक्स दिले. सो दीज आर हॉट अँड स्पायसी चिप्स, ओरिओ आणि व्हिएतनाम का चिप्स. हा व्हिएतनामचे ते स्टिक आहेत मला वाटतं चिप्स. अँड सो हिअर्स अ मिरर तुम्हाला छान रेडी होण्यासाठी. अँड 2 कप्स, टी सॅशे, केटल, पाणी आणि एक छान क्यूटशी विंडो. मी 7th फ्लोअरला आहोत म्हणून तुम्ही डेप्थ बघू शकता खाली. येस. आणि तुम्हाला झोपायचं असेल तर मग ब्लॅकआउट कर्टन्स. दॅट्स हाऊ आवर रूम इज. एक लॅम्प आहे आणि हो इकडे अजून एक गोष्ट आहे. सो वाव. तर मी माझी बॅग इथे ठेवू शकते आणि ह्याच्यामध्ये तुम्ही यूज क्लोथ्स ठेवू शकता. खाली 2 चप्पल्स दिले, रूम स्लीपर्स, मिनी बार. फ्रिज, मिनी बार अँड तर सगळंच आहे. अँड खूप क्यूट रूम आहे. कालची रूम खूप छान होती बट दिस रूम इज डेफिनेटली 1 हँड अप देन द प्रिव्हियस रूम. सो आता आम्ही फ्रेश होऊन घेतो आणि तुम्हाला मी भेटते जरा वेळाने. मला माहिती नाही आता पुढे मी ब्लॉग करेन की नाही, पण जर केला तर डेफिनेटली मी तुम्हाला दाखवेलच. हो मी तो मास्क लावणार आहे. सो आपण भेटूया जरा वेळाने. मी बॅग जाणते तर तिने रेकॉर्डिंग सुरू केलं. मी बॅग कशी पुश केली तिची. बच गया. फ्लाईट तिकीट पडली होती बाहेर. तर आता आपण इथे थांबूया आणि भेटूया जरा वेळाने. तर आता मी फ्रेशन अप झाले, निवांत बसले आणि ना खाली मी सगळे प्रॉडक्ट्स काढून ठेवलेत. मी आज दुपारी एक कोलॅजन मास्क घेतलेला जेन्सिंग आणि तुम्हाला दाखवते ॲक्च्युली तो मास्क. सो इट इज रेड जेन्सिंग अँड गेनोडर्मा ल्युसिडम कोलॅजन मास्क. म्हणजे इन शॉर्ट हा कोलॅजन मास्क आहे. मी हा एक सनस्क्रीन घेतलेला आज दुपारी, संध्याकाळी इनफॅक्ट मी तुम्हाला दाखवलं पण होतं. सो आता हे ओपन करून आपण जरा बघूया. हे मी तेव्हा ओपन नाही केलं. ॲक्च्युली ह्याचं खूप नाव आहे. तर आता आपण ह्याला जरा अच्छा हे पूर्ण लिक्विडी फॉर्ममध्ये आहे बघा. असं जरा एक माइल्ड फ्रेग्रन्स आहे छान. आणि हे बघा पूर्ण मर्ज झालं आहे स्किनमध्ये, नो व्हाईट कास्ट. मी हे वाचलं आहे, ह्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की 30 मिनिट्स हा मास्क ठेवायचा आहे. म्हणजे छान फेस क्लीन करून घ्यायचा, फेसवर काही नसलं पाहिजे. त्यानंतर हा मास्क लावायचा, 30 मिनिट्स ठेवायचा आणि काढून टाकल्यानंतर आपल्या फिंगर टिप्सने हळूहळू असं असं ह्याच्यामध्ये जो सिरम असेल तो काढून ह्याचं असं हळूहळू हळूहळू असं लावायचं आणि झोपून जायचं. सो आता हा मास्क आपण लावून बघूया. सगळं मला आता आवरून ठेवायचं आहे. हा ड्रेस मी बाहेर ठेवलेला आणि ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी मी आत्ता काढलेल्या. फर्स्ट स्किन आता मी हा मास्क रिमूव्ह करते आणि तुम्हाला पण दाखवते. ॲक्च्युली मी बाथरूमच्या मिररमध्येच जाते. ट्राय झालेला आहे, नॉट बॅड या. छान आहे बघा, एक छान स्मूथनेस आला आहे फेसमध्ये. तर तुम्हाला व्यवस्थित दाखवते. आता उरलेला सिरम आहे ना तो मी लावून घेते फेसवर.